दाखव बघू खोल खोल ओपन कर. बघू शकता माझ्या मुळे गुलाबजाम भेटला नाही. अजून एक पाहिजे असेल अजून एक घे. त्यांचं स्वागत होत आहे आणि फोटोग्राफर त्यांच्या पद्धतीने आहेत की नाही या ठिकाणी आपले पाहणारे अगदी काम सुपरिस करतील. हॅलो गाईज, अनिल चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आमच्या मॅडमचा आज सेवानिवृत्ती सोहळा आहे. तर मॅडमनं पहिला वडाच्या झाडाच्या इथून वाजत गाजत म्हणजे लेझिम वगैरे केलं मराठी शाळेमध्ये नाही. तुम्हाला दाखवतो मी, चला या कंटिन्यू राहा. कारण मी झालो लेट, मगासपासून मला खूप सारे फोनसुद्धा आले आणि मेसेजसुद्धा आले. शेवटी मग घाईमध्ये सर्व काही अटकून घेतलं आहे. आता निघावं आहे, पाऊस नाही आला पाहिजे. नाही तर गेल्या वर्षी पण मस्त ब्लॉग बनवलेला शेख मॅडमचा. पण काय झालं माहिती आहे का, फुटेज ऐन टायमावर गेल्या माझ्या मोबाईलमधून. ती आणि साताची जर बघितलं नसेल तर जाऊन बघा. लास्टचा ब्लॉग माझा टाकून तुम्हाला म्हणजे त्या वर्षाची एक शॉर्ट व्हिडिओ बनवले, ती पण मी याच्यामध्ये टाकेल, कन्वर्ट करेल. पहिला जातो तिथं आणि तुम्हाला दाखवतो. थांबा जरा 2 मिनिटं. येतील सर्व येतील. त्यांनी गुरुजींपासून परंपरा केलेली आहे. सर्व शिक्षकांचं इथे करतात. त्यांना पण करा. 2 मिनिटं. बोल केला रिंगण गेला हे रिंगण गेला
केला बडा चला हे रिंगण बनवा. चला चला पटापट हे पटापट पटापट. उद्या दिसशील तूच चमकशील ब्लॉग मध्ये. कोण कोण हसत होते. कुठला पाणी बरं होतं असा असा. जेवढे काही मिरवणूक होती ती काढली. आता शाळेच्या जवळ जस्ट पोहोचणार आपण. एवढी सारी मंडळी आले ना आणि पोरं शाळेतले विद्यार्थी खूप सारे आहेत. आता जाऊ आपण शाळेमध्ये आणि तिथं बघू कसा कार्यक्रम आयोजित केले. चला आता शाळेजवळ भेटू. त्याच्या डोक्यात कसा बसल. तुझ्या डोक्यात लाव. तुझ्या डोक्यात एक लावला अजून एक लाव. ज्यांनी आपली 37 वर्ष सेवा केली अशा सौ मालन मॅडम यांचं या ठिकाणी श्री गोविंद साहेब त्यांचं स्वागत करीत आहेत. शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत झालेलं आहे. जयपती यांचं सुद्धा साईनाथ यांचं सुद्धा शाल बुके देऊन माननीय मोहित साहेब या ठिकाणी त्यांचं स्वागत करीत आहेत. या ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे आणि फोटोग्राफर तसेच मी श्री सुनील आलिमकर यांना मी विनंती करते की
यानंतर महाजन यांचा सेवा पूर्ती सोहळा या ठिकाणी शिवगावाच्या वतीनं आणि शिक्षकांच्या वतीनं आयोजित केलेला मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या विभागातील आमचे मंगळ पाटील असतील, नरेश आलिमकर, सुनील आलिमकर, पोलीस पाटील, आमचे शिक्षक, सर्व गावकरी मंडळी, आशारामा पाटील शाळेचे मुख्याध्यापक, 9 तरुण, संपूर्ण शाळेची जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे आणि ती जबाबदारी ते योग्य पद्धतीने सांभाळतील अशी मला खात्री आहे. नक्कीच या ठिकाणी पुढे सर त्यांचं स्वागत करत आहे. श्री शेलार सरांना विनंती करते की श्री पायी चालत येत होत्या स्टेशनपर्यंत आणि त्याच्यानंतर मुंब्रा स्टेशनवर आल्यानंतर एसटी ही 2 तासानंतर येत होती. पण त्या कार, टेम्पो, ट्रक याला हात करत करत लेटीबंदरपर्यंत जायचे आणि तिकडनं जे वाहन मिळेल त्या वाहनात बसून ते आपल्या शाळेत येत होते. अशा पद्धतीने त्यांनी आपली सर्व्हिस या ठिकाणी पूर्ण केली. म्हणतात ना की त्यांच्यावर असे भरपूर प्रसंग आले पण त्यांना सोबत मिळाली ती मान्य श्री भिंदे गुरुजी. त्यांनी सांगितलं तुम्ही घाबरू नका, मी आहे तुमच्या पाठीशी, तुम्हाला कोणी काही करणार नाही. मग त्या घाबरल्या होत्या पण थोडंसं त्यांच्यामध्ये धाडस आलं आणि डोळ्यासमोर एकाच उद्देश होता, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देणे, त्यांचा उद्धार करणे, त्यांना ज्ञानामृत, प्रेम, मेळा, आदर्श बनवण्याचं काम या ठिकाणी शिस्त, खेळ, एकता, मुलांचा विकास घडविणे. म्हणतात ना शिक्षक हा देशाला महान कलाकार, संगीतकार, नृत्यकार, नीतिमान, गुणवान, शिक्षक, वकील, इंजिनियर, डॉक्टर, तंत्रज्ञान, उच्च विद्याविभूषित देऊ शकतो. आणि येण्याला अजिबात सोयी नव्हती. मुंबऱ्यावर मी यायचो, मुंबऱ्या एकच बस व्हायची सकाळी आणि ती जर समजा बस गेली, गाडी काय घ्यायची झाली तर पुन्हा यायची त्यांच्या शाळेमध्ये. मग यायचं कसं? मग मुंबऱ्यावर ठाण्यावर ट्रक यायचे मोठे मोठे, त्या ट्रकला हात करायचं आणि मग शाळेत यायचं. आणि ते मुंबऱ्यामध्ये हात करून करून शाळेमध्ये पोहोचायचं आणि या विद्यार्थ्यांना शिकवायचं. यायला सकाळी 7 वाजता तिथे यायला 7:30 वाजले. अर्धा तासपणे आम्ही ट्रॅफिकमध्ये एवढं कधी ट्रॅफिक असायचं की आपण पोहोचू शकत नाही वेळेवर, काय करायचं? पण इलाज नव्हता, तशाही परिस्थिती आम्ही शाळेमध्ये यायचो. मॅडम तुम्ही या शाळेतून गेलात तरी या शाळेला नेहमी तुमची आठवण येते. राहिल्यानंतर कळेल तुम्हाला कशी शाळेची आठवण येते ती आणि कधी पुन्हा या शाळेला भेट देऊ ही तळमळ मात्र तुम्हाला लागलेली असते. पण ते शिक्षक तुम्हाला मिळणार नाही. आता येतील ते सगळे नवीन शिक्षक येणार आहेत. बघू खोल खोल ओपन कर. मस्त शेअर करा, सबस्क्राईब करा.
ही मुले फक्त जेवायला थांबलेले आहेत. जेवण ठेवलं ना? ही मुले जेवायला थांबले. हे जेवायला थांबलं का? हातान घाला मॅडमची अंगठी. हिला पहिले पंक्तीत बसायची जेवायला. हिला पहिल्या पंक्तीत. मॅडमच्या हाताने अंगठी घाला. कधी जेवू? ही पण जेवू. मस्तपैकी फोटोशूट आम्ही घेतलंय गुच्च्या मॅडमला द्यायला. म्हणजे बाई आम्ही बोलू शकतो आमच्या ह्याच्यामध्ये, आणि आम्ही पूर्वी बाईच बोलायचो. आत्ताच्या जमान्यामध्ये मॅडम चाललंय सर्वांचा फोटोशूट बघू शकता बघून. आता मुलगा आणि मुलगी यांचं फोटोशूट चालू आहे. मस्त हे आल्या अंगठी घेऊन आलेल्या मॅडमला. काय बोलणार? आमची छोटीशी भेट आम्ही टीचरांना दिली. म्हणजे आमची कधी पण आठवण तर अंगठीकडे बघते. चला आपण पण गुच्छा घेतला मस्तपैकी. आपण पण जाऊ मस्त फोटो काढू आणि मग तुम्हाला फोटो काढून झाल्यावर भेटतो. कार्यक्रम आठवण झाले. आता ज्यांना कोणाला जेवायला जायचं ते सर्व जेवायला गेले. दाखवतो वरती जाऊन तुम्हाला. नाना जेवून आलेला मस्तपैकी सुमडीमध्ये. सकाळी 8 वाजता आले मी इथे आयोजन करायला. मी 10:30 नंतर आलोय कारण की मला सव्वा झाला. मेसेज पटापट तयारी केली आणि इथं आलो. अजून मला दाखवतो कोण कोण जेवतेवरती. नानाजवळ येऊन बसतो अजून फोटोशूट चालू आहे घरच्या मंडळींचा. चला आणि आमच्या शबनम शेख मॅडम आहेत. यांचा गेल्या वर्षी सेवापूर्ती 16 झाला, पण काय कारण असतं त्या व्हिडिओ डिलीट झाला. शॉर्ट व्हिडिओ आहे ती मी टाकेली आहे ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. तर मॅडम काय बोलणार तुम्ही? काय हा फार छान व्हिडिओ बनवतोय. धन्यवाद. व्हिडिओ डिलीट कसं झालं हेच मला कळलं. चुकून 2 व्हिडिओ गेल्या माझ्या. इथं आता बघू शकता मनीषा ताई आहे. तर मनीषा ताई काय बोलशील आजच्या सेवापूर्ती सोहळ्याबद्दल? काय बोला 2 शब्द काहीतरी बोला. चला जेवायला चला म्हण. 2 शब्द नाही होत तुम्ही जेवून या. चला आता बघ गीता आई सुद्धा चालली मस्तपैकी जेवायला. चला या दाखवता आता कोण कोण जेवतो. मी मगासपासून व्हिडिओज काढत होतो. किती ब्लॉग झाले मलाच ना माहिती. बघू शकता आमच्याच गावातील आचार्य आहेत प्रेमनाथ पाटील. आचार्य काय जेवणासाठी गेले आज? नंतर सांग. हो आचार्य जेवणासाठी काय केलं आज? काय भाजी आहे? वरण भात, 2 भाज्या आहेत, मिरची. सुरुवात मी तुम्हाला दाखवतो. पापड इकडून मस्त आपला भात डाळ, इथं वाटाण्याची भाजी, वाटाणा बटाटा, इथं चण्याची डाळ आहे आणि इवर पापड लोणचा. मस्तपैकी असं जेवण आहे. आचार्य काय बोलणार आज? आमचं आहे जेवण आलं लोकांना आवडलं. आता बघ काय होतं ते बघ. तर आता शिक्षक वृंद सर्वजण जेवायला आले आणि आमचा ग्रामस्थ आहे यांचं जेवण कधी पण भोजन उत्कृष्ट दर्जाचं असतं. आम्ही यांचा नेहमी भोजनाचा लाभ घेत असतो. अक्षय राज न्यूजचे प्रतिनिधी विनोद वास्कर सुद्धा जेवणाचा आस्वाद घेताना. तानाजी आळीकर आपल्याला अशी सेवा देत आहे. बघा जेवण झालीस तू? आता पडलं तर कशाला? जेवली. काय होतं जेवायला? गुलाबजाम पाहिजे घे ना. गुलाबजाम पाहिजे घे. नाही हिला गुलाबजाम दे एक मस्तपैकी. मला पण दे एक खायला. प्लेटमध्ये ठेव ना मला. गुलाबजामचा आस्वाद घे. किती गुलाबजाम घाला सांगा करा. तुम्ही मला नाही वाटत तुम्ही एक घाला. किती गुलाबजाम घाला? गुलाबजाम किती घाला? चल मी देतो. चल चल चल.
तर काहीच बघू शकता मी चिन्मयला घेऊन चाललोय मस्त गुलाबजाम द्यायला. हा भात घे ना याला माझ्या वाटणीचं पण एक गुलाबजाम देस एक्स्ट्रा. जा घे ना तुला पाहिजे तर. बघू शकता माझ्या मुळे गुलाबजाम भेटला ना तुला. अजून एक पाहिजे असेल अजून एक घे. जा ना घे ना तिथून. मला दाखवलं किती जण जेवायला बसले सर्व विद्यार्थी वगैरे सर्वजण बसलेले. माझ्या सुद्धा आली ब्लॉग शूट करायला. हे खाली चाललंय थोड्या वेळ बसून आपण इथून घरी जाऊ. पडशील खाली जा तर काहीच मस्त पैकी जाऊ आता. आणि आम्हाला रिटर्न गिफ्ट काय दिलं ते घरी जाऊन तुम्हाला दाखवतो. मस्त असा कार्यक्रम झाला. आम्ही जेवायला गेलो पण आपल्याकडे तेवढा वेळ नाही पुरेसा त्यामुळे आपण निघालो. चला हे जा रे आम्ही घेऊन ये सगळं काढून घे. चल पटापट चला आता घरी जाऊ. आता घरीच भेटतो तुम्हाला. जो मॅडमनी गिफ्ट दिलं ना तो गिफ्ट तुम्हाला काढून दाखवतो तुम्ही. मस्त काढला. मी एकटाच आहे घरामधून असा काढून दाखवतो. आता दाखवला असता ट्रायपॉड पण नाही आपल्याकडे सध्या आता महेशने मध्ये. अशी बॅग आहे सगळी रे बाहेर. मस्त रिटर्न गिफ्ट मस्त. थँक्यू मॅडम तुम्ही रिटर्न गिफ्ट दिल्याबद्दल. आणि मॅडमने आपल्या शाळेमध्ये 1986 पासून रुजू झाल्या होत्या आणि 37 वर्ष 11 महिने 18 दिवस. अजून जर 12 दिवस राहिले असते ना तर 38 वर्ष पूर्ण झाले असते. कारण की 18 दिवस आणि 12 दिवस खूप साम्य आहे याच्यामध्ये. पण मी शाळेमध्ये होतो ना तेव्हा मराठी शाळेमध्ये 2000 पासून काहीतरी होतो. 2007वी पर्यंत मॅडमच्या हाताखाली म्हणजे एकाच विषय शिकायला होतो. आता तेवढं माझ्या लक्षात नाही पण खूप मजा केली मॅडमच्या सोबत. आणि तेव्हाच्या काळातली मजा वेगळी होती आत्ताची मजा वेगळी आहे. पण मॅडम एकाच शाळेमध्ये 37 वर्ष म्हणजे मिनिमम 38 वर्ष पकडून झाला कार्यरत होत्या आणि कुठेही बदली नाही झाली. आमच्या अशा शाळेत 3 जण होऊन गेली तिघांची कुठेच बदली नाही झाली. आता ज्या नवीन मॅडम आल्या त्यांच्या इकडे तिकडे बदली होतात. अजून एक माझ्या परिचयाची म्हणजे मॅडमच आहेत आमच्या. मला शिक्षिका होती दलवी मॅडम. आता त्या पडले गावात जी शाळा आहे ना तिकडे आहेत. आज भेटल्या मला खूप बरं वाटलं. तर या ब्लॉग मध्ये असेल तर बघायला भेटेल कारण की त्यांची पण धावपळ चालू होती. आमची सगळ्यांची चालूच होती जे काही ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि जेवणाच्या विषयी बोलतो मी. जेवणाला फक्त आम्ही मस्ती करत होतो. कोणी या गोष्टीला सिरियस घेऊ नका. फक्त हा ब्लॉग फक्त आम्ही एन्जॉयमेंट साठी बनवलेला आणि मॅडमच्या आठवणी आमच्यापर्यंत राहतील. मॅडमचं गाव टिटवाले गाव आहे. आपला टिटवाल्याचा गणपती मंदिर तिथंच बाजूलाच घर आहे त्यांचा. आणि त्यांच्या मिस्टरांचं सुद्धा तिथं बाजूलाच दुकान आहे म्हणजे व्यवसाय करतात. खूप छान असा परिवार आहे त्यांचा. जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर एकदम चांगल्या पद्धतीने पाठ पडला. मला कामानिमित्त बाहेर जायचं होतं म्हणून मी लगेच निघालो घरातून. पण ब्लॉग काहीतरी झालाय असं म्हणजे काही फुटेजला मी सॉन्ग टाकेन कारण खूप मोठा ब्लॉग झाला असेल असं मला वाटतं. तर स्टार्टिंगला जो मी इंट्रो दिला तेव्हापासून नंतर मी फक्त शूटच करत होतो. त्या बँडच्या म्हणजे ढोलच्या आवाजामध्ये काही शूट करायला भेटलं आणि आतमध्ये गेल्यावर मग भाषण चालूच होते सर्वांचे. ते जास्त पण शूट नाही केले थोडंफार केले. ते तुम्हाला बघायला भेटणारच ब्लॉगमध्ये. मॅडम बद्दलच्या खूप साऱ्या आठवणी खूप सारी माहिती आहे. पण जर सांगायला गेलो तर पूर्ण पिक्चर बनेल त्यापेक्षा नको. जी काय छोटीशी माहिती सांगितली त्यामध्ये तुम्ही समाधान माना. आजचा ब्लॉग इकडेच. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.